नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देश विदेशात जे काही घडलं ते म्हणजे बांगलादेशमध्ये जे झालं, शेख हसीना प्राईम मिनिस्टर यांनी देश सोडून पलायन केलं आणि काल दिवसभर ज्या चर्चा सुरू होत्या आणि संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीचं वातावरण झालं, यावरून अनेक लोकांना वेगवेगळ्या आपल्याही देशाबद्दलची व्हायला लागले की डेमोक्रेसीमध्ये किती ताकद असते. एकदा जर सर्वच्या सर्व लोक रस्त्यावर आले की मग ते कोणतीही शक्ती असली तरी त्याला थांबवू शकत नाही. बुद्धाच्या काळापासून सम्राट अशोकाच्या काळापासून जिथे जिथे लोक रस्त्यावरती आले त्यावेळेस मग मोठमोठाले राज्य असले तरी ते ढासळून आलेले. आज ही बातमी आम्हा सर्व लोकांना माहिती झाली पाहिजे की एक्झॅक्टली झालं काय होतं तिथे आणि एवढ्याशा छोट्याशा कारणासाठी. आणि ज्यावेळेस एखादी चूक सरकार करते मग ती कुठल्याही परिस्थितीने जरी दुरुस्त केली परंतु त्याचे परिणाम मात्र ज्या पद्धतीने सरकारला भोगावं लागते. सर्व देशामध्ये अशाच पद्धतीची प्रकार झालेला आहे. परंतु जिथे जिथे डेमोक्रेसी आहे तिथे तिथे मात्र लोकांनी त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणायचे की मला डेमोक्रेसीमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. डेमोक्रेसी जगातली त्यांना पाहिजे होती, मजबूत पाहिजे होती. विरोधी पक्ष हा अत्यंत मजबूत पाहिजे होता. व्हिडिओ जास्त लांबेल म्हणून मी यावेळेस बुद्धा या सिरियलमधल्या काही कट करू आम्ही, कारण ती दाखवणार नाही. कारण हा थोडासा व्हिडिओ आहे. माझी इच्छा आहे की आम्हा सर्व लोकांना ढाका इथे काय झालं, बांगलादेशात काय झालं, 15 वर्ष जुनी सत्ता कशी लोकांनी खाली खेचली आणि त्याच्यामुळे एक 76 वर्षाची शेख हसीना तिला कसं पळून जावं लागलं. मिलिटरी डिक्टेशन सर्व काही तिच्या हातात होतं तरी तिला शेवटी पळावं लागलं. अशी ती घटना असल्यामुळे आम्हा सर्व लोकांना ती क्लिप बघावी लागेल. एक ध्रुव राठी म्हणून एक मोठं यूट्यूब चॅनल आहे आणि देशातलं आहे, जगातलं म्हणजे अनेक मोठ्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. त्यांनी जो छोटा रात्री केलेला व्हिडिओ अत्यंत पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला संपूर्ण कल्पना येईल की तिथे काय काय प्रकार झाले होते. बघूया आपण ध्रुवा हा आपला या यूट्यूब चॅनल देशभक्त या यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाचा यूट्यूब आहे. बघूया. अगस्त 2024 को सुप्रीम कोर्ट ने एक ऐसा फैसला सुनाया जो कि सामाजिक और जो राजनीतिक परिदृश्य है वो उससे बदल सकता है. सुप्रीम कोर्ट ने कहा कि जितने भी राज्य हैं वो अब कोटा विद इन कोटा एससी और एसटी की जो कैटेगरी है उसके लिए इंप्लीमेंट कर सकते हैं. यानी कि कोटा विद इन कोटा के अंदर कोटा को सारे राज्य लागू कर सकते हैं. ये एसटी और एससीज की जो कैटेगरी है यानी कि सब कैटेगराइजेशन के लिए सुप्रीम कोर्ट ने अलाउ कर दिया. और जब इस फैसले के जरिए उन्होंने अलाउ किया तो 2004 का जो फैसला था उसको एक तरीके से ओवरटर्न कर दिया गया. अब इस फैसले के बाद काफी हड़कंप मच गया है. कई लोग इसका स्वागत कर रहे हैं, कई लोग इसका विरोध कर रहे हैं. राजनीतिक परिदृश्य भी बदल रहा है. जहां पर आप अगर एलजेपी को देखें, रामविलास पासवान की जो पार्टी थी जो चिराग पासवान चला रहे हैं, उन्होंने कहा कि इस फैसले का मैं रिव्यू पिटिशन फाइल करूंगा. उधर टीडीपी जो कि बीजेपी का घटक दल है उसने कहा कि नहीं, इस तरीके के फैसले का स्वागत होना चाहिए. मायावती ने एक प्रेस कॉन्फ्रेंस किया और कहा कि ये तो बिल्कुल इमरजेंसी जैसी स्थिति है एससी और एसटीज के लिए. तो इसको लेकर काफी बवाल मचा हुआ है. चंद्रशेखर आजाद वो भी इसका काफी विरोध कर रहे हैं. तो इसको लेकर विरोध क्यों हो रहा है? अगर 6-1 से ये पूरा जो मेजॉरिटी जजमेंट आया जिसमें जस्टिस बेला त्रिवेदी जो सुप्रीम कोर्ट की जानी मानी जज है उनका एक डिसेंटिंग नोट था, बाकी सभी जजों का ये मानना था और उस पर आम राय थी एक तरीके से 6 जजेस की कि इस सब कैटेगरी को यानी कि एसटी और एससी के सब कैटेगराइजेशन को सभी राज्यों को लागू करना चाहिए ताकि जो एससी एसटी कैटेगरी में जो असमानताएं हैं कुछ वर्गों में उस असमानता को पाटा जा सके. अब इसको लेकर बवाल क्या है, इसके सारे पेचीदे पॉइंट्स क्या हैं, आज उसको हम समझने की कोशिश करेंगे. हमारे साथ जाने माने सोशल एक्टिविस्ट, पॉलिटिकल साइंटिस्ट योगेंद्र यादव जी जुड़ रहे हैं. योगेंद्र जी, आपका बहुत बहुत स्वागत है. थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग. और आपने इस पर एक लेख भी लिखा था, लेकिन अभी भी बहुत सारे लोग सर इस फैसले को समझने में उनको थोड़ा सा मुश्किलें हो रही हैं कि आखिर ये फैसला कहां पर लाकर खड़ा करता है. जहां तक समाज का सवाल है, जहां तक एससी और एसटी की कैटेगरी के लोग हैं उनके लिए,
जहां तक राज्य हैं, जो पॉलिटिकल पार्टीज हैं, ये पूरा परिदृश्य कैसे बदलेगा? तो अगर मैं बस शुरुआत करना चाहूं उस सवाल से कि इस पूरे फैसले को आपने कैसे समझा है, फिर मैं आगे इस चर्चा को आगे बढ़ाऊंगी। जी सर। शुक्रिया नीलू जी। ये बहुत बड़ा फैसला है और मेरा संयोग ये रहा कि पिछले 15-20 साल से मैं इस केस से जुड़ा रहा। हालांकि मुझ पे डायरेक्टली लागू नहीं होता, लेकिन पंजाब और हरियाणा के वाल्मीकि समुदाय जो कि सफाई कर्मचारी पर पेशेगत रहे, परंपरागत रूप से रहे, उनके संगठनों के साथ आदि धर्म समाज करके एक संगठन है, उसके साथ मेरा जुड़ाव रहा है और उसके माध्यम से मैंने इस समाज की परिस्थिति को देखा और उस कोण से मैंने इस सारे मामले को समझा है। इसलिए मैं सच कहूं तो जब ये जजमेंट आया, मेरी पहली प्रतिक्रिया खुशी की थी। आह, अंततः न्याय हुआ। लेकिन उसे फिलहाल बाजू में रख दीजिए। शुरुआत हम करते हैं हकीकत हिंदुस्तानी समाज की। देखिए, हमारे समाज में ऊंच नीच है, इसमें तो हर एक को पता है। अब पेच ये है कि ऊंच नीच के भीतर भी ऊंच नीच है। मतलब कि ऊंचे में, अगड़े में पिछड़ा भी है, पिछड़े में अपेक्षाकृत अगड़ा भी है, दलित में अगड़ा तो नहीं है, लेकिन दलित में दलित है, अत्यंत दलित है, महादलित। तो आज से 75 साल पहले आरक्षण की व्यवस्था शुरू चली, बेहद जरूरी थी। हमने कहा कि समाज के दो बड़े वर्ग हैं, एससी एसटी, जिनके साथ ऐतिहासिक अन्याय हुआ है, उनको आरक्षण की व्यवस्था मिलनी चाहिए। आरक्षण के अलावा और भी बहुत कुछ होना चाहिए था, जो हमने कभी नहीं किया 75 साल में। इसलिए ले दे के सारी सामाजिक न्याय की बहसें अब केवल और केवल आरक्षण के बारे में होती हैं, क्योंकि सबको पता है कि और किसी चीज से तो कुछ होना जाना है नहीं। कुछ भी मिलना है तो इसी से मिलना है, इसीलिए उसकी बारीक पेज पे बहसें। अब 30, 40, 50 साल तक आरक्षण चलने के बाद भीतर ये एक आवाज उठी कि भाई इसका फायदा तो कुछ खास वर्गों को मिल रहा है, कुछ खास जातियों को मिल रहा है और अनेक ऐसी जातियां हैं जो कि इसके लाभ से मोटे तौर पे वंचित। या तो जनता उसे पकड़कर लैंप पोस्ट से लटका देती है, या फिर डिक्टेटर खुशकिस्मत होता या होती है और देश से पलायन करने का मौका मिल जाता है। शेख हसीना दूसरी श्रेणी में आती हैं। 5 अगस्त 2024 बांग्लादेश के इतिहास में एक ऐतिहासिक दिन रहेगा। शेख हसीना 15 साल बाद राज करने के बाद बांग्लादेश से भागती हैं, पलायन करती हैं, वाया इंडिया लंदन की तरफ जा रही हैं, वहां रेफ्यूज मांग रही हैं। उनके ऑफिशियल रेजिडेंस से निकलने के ठीक बाद प्रोटेस्टर्स ने वहां धावा बोल दिया और उनके आलीशान घर को लूट लिया और वहां खाना भी खाया। यहां तक कि उनके पिताश्री को भी ना छोड़ा गया। पिताश्री बांग्लादेश के फाउंडिंग फादर शेख मुजीबुर रहमान की मूर्ति पर भी लोगों ने अपना गुस्सा निकाला। इंडियन मेन स्ट्रीम मीडिया के लिए यह खबर चौंका देने वाली थी। उनके मुताबिक बांग्लादेश में सिचुएशन सडनली खराब हो गई है, जबकि सच तो यह है कि हसीना की उल्टी गिनती कुछ टाइम से चल रही थी। हमने अपने पिछले एपिसोड में यही सवाल पूछा था कि क्या शेख हसीना स्टूडेंट प्रोटेस्ट के चलते अपनी सत्ता, अपनी गद्दी बचा पाएंगी या उन्हें भागना पड़ेगा। फिलहाल बांग्लादेश आर्मी ने इंटरिम गवर्नमेंट बनाने का ऐलान कर दिया है। शांति बहाल करने की कोशिश हो रही है। लोगों में उत्साह है कि बांग्लादेश को एक बार फिर से नई शुरुआत करने का एक मौका मिलेगा, लेकिन चुनौतियां भी उतनी ही बड़ी हैं। आर्मी किस प्रकार की इंटरिम गवर्नमेंट बनाएगी? बांग्लादेश में क्या फिर से डेमोक्रेसी बहाल हो पाएगी या फिर फंडामेंटलिस्ट फोर्सेस का दबदबा और ज्यादा बढ़ जाएगा? यह सब जानते हैं आज के बांग्लादेश पार्ट 3 एपिसोड में। लेकिन सबसे पहले यह समझने की कोशिश करते हैं कि स्टूडेंट प्रोटेस्ट के चलते एक रंजे हुए डिक्टेटर को क्यों कुर्सी छोड़नी पड़ी और क्यों बांग्लादेश स्टूडेंट्स ने फिर से साबित कर दिया कि तानाशाह चाहे दुनिया भर में कहीं भी हो, स्टूडेंट से वो इतना क्यों डरते हैं। क्योंकि स्टूडेंट्स एक बार अगर कुछ ठान लेते हैं तो उनके सामने चलती किसी की नहीं है। शेख हसीना की उल्टी गिनती शुरू होती है स्टूडेंट प्रोटेस्ट से, जो शुरुआत हुई थी जिसकी एक स्टूपिड कोटा सिस्टम के खिलाफ। कोटा सिस्टम शेख हसीना ने री इंट्रोड्यूस किया, जिसको पहले ही 2018 में बंद कर दिया गया था, लेकिन फिर से री इंट्रोड्यूस कर दिया गया, जो एक नॉन सोशल जस्टिस या एफर्मेटिव एक्शन पर बेस्ड कोटा सिस्टम था। जनरली जब कोटे की दरकार होती है तब कोटा इंट्रोड्यूस किया जाता है, लेकिन शेख हसीना ने री इंट्रोड्यूस किया
फ्रीडम फाइटर कोटा, जिसमें 30% रिजर्वेशन थे फॉर गवर्नमेंट जॉब्स फॉर फ्रीडम फाइटर्स, जिनकी टोटल गिनती 0.13% है, जिनके डिसेंडेंट्स की गिनती की जाती है। तो यह कोटा था क्या? यह कोटा था शेख हसीना अपने फेवरेट्स को, अपने लोगों को सिविल सर्विस, ब्यूरोक्रेसी और गवर्नमेंट जॉब्स में घुसाने के लिए। स्टूडेंट्स का डिमांड था कि भाई कोटा रिफॉर्म करो, ये 30% ये जो फर्जी का कोटा है इसको हटाओ। और डिक्टेटर हसीना तब कहती है कि इसको क्या जरूरत है, भाई मैटर तो कोर्ट में है, कोर्ट फैसला दे रहा है, तो आप लोग क्यों प्रोटेस्ट कर रहे हो? प्रोटेस्ट इसलिए क्योंकि शेख हसीना एक वेल नोन डिक्टेटर थी बांग्लादेश के स्टूडेंट पॉपुलेशन के लिए, खासकर की जो जानते हैं कि डिक्टेटर्स कैसे ऑपरेट करते हैं। कोर्ट हो, पुलिस हो, ब्यूरोक्रेसी हो, सब कुछ शेख हसीना के कंट्रोल में था। तो ये जो री इंट्रोडक्शन हो रहा था, ये भी शेख हसीना के इशारों पर ही हो रहा था। याद रखिए, 2018 की बात हो, 2024 की बात हो, बार बार शेख हसीना ने पॉलिटिक्स को रिग किया है, इलेक्शंस को रिग किया है, एक ऑपोजिशन मुक्त बांग्लादेश बनाने की कोशिश की है। साथ ही साथ बांग्लादेश में कोई प्रेस फ्रीडम नहीं है, फोर्स डिसअपीयरेंसेस हैं। इसके चलते स्टूडेंट्स ने कहा बस अब और नहीं, और वो आ गए सड़क पर। लेकिन सड़क पर उनका जो सामना किया वो था छात्र लीग, जो कि स्टूडेंट विंग है शेख हसीना की पार्टी का, अवामी लीग का, लेकिन ये है तो गुंडे ही। इन गुंडों ने फिर स्टूडेंट्स को चुन चुनकर मारना शुरू किया और पुलिस ने भी अपनी क्रैकडाउन शुरू की। इंटरनेट को बंद करवा दिया गया और बोला जाता है ऑफिशियली 200 लेकिन अनऑफिशियली 1000 लोगों को मार डाला गया, हजारों फिर इंजर्ड हैं। लेकिन स्टूडेंट्स तब भी डटे रहे और लड़ाई करते रहे शेख हसीना के इस कोटा रिफॉर्म के खिलाफ। और जो मार्टर्स हैं वो कहा कि भैया हम इनकी जो मृत्यु हुई है इसको हम वेस्ट नहीं जाने देंगे। फाइनली सुप्रीम कोर्ट ने ये 30% फ्रीडम कोटा हटा दिया। अब लॉजिक तो यही है कि बात यहां खत्म हो जानी चाहिए थी। इस पूरे एपिसोड को हमने कवर किया था अपने एक प्रीवियस एपिसोड में, किस वजह से ये पूरा इंफॉर्मेशन जो ब्लैकआउट हुआ, इस तरीके से क्रैकडाउन हुआ और सुप्रीम कोर्ट ने जो बैकडाउन किया, इसके पीछे जो पूरी स्टोरी थी ये हमने कवर किया। लेकिन प्रॉब्लम यह है कि शेख हसीना की प्रॉब्लम्स तब वहां से शुरू होती हैं, समाप्त नहीं होती हैं। शेख हसीना ने कहा कि हम ये कोटा विड्रॉ कर लेते हैं और स्टूडेंट्स अपने घर चले जाएंगे। लेकिन ये जो कोटा जब विड्रॉ हुआ, स्टूडेंट्स का जो सब्र का बांध था वो टूट गया था, क्योंकि जिस तरीके से शेख हसीना ने उन पर बर्बरता की, जिस तरीके से बोला जा रहा है 1000 तक को स्टूडेंट्स को मारा, स्टूडेंट्स ने कहा कि अब हम आपको जाने नहीं देंगे। इतना खून खराबा हुआ है, शेख हसीना को माफी मांगनी पड़ेगी, शेख हसीना को रिजाइन देना पड़ेगा, पुलिस और आर्मी जो इन्वॉल्व थे उनको भी जवाब देना पड़ेगा। नतीजे में क्या हुआ? जो काम डिक्टेटर करता है वो काम शेख हसीना ने और किया। इस बार डबल क्रैकडाउन करना शुरू किया। पुलिस ने अरेस्ट करना, टॉर्चर करना, स्टूडेंट लीडर को टॉर्चर करके यह स्टेटमेंट दिलवाया कि नहीं हम अपना प्रोटेस्ट वापस ले रहे हैं। हेलीकॉप्टर से शूटिंग हुई स्टूडेंट्स के ऊपर, बर्बरता चरम सीमा तक पहुंच गई, पैलेट गन्स का इस्तेमाल हुआ, जिसके बाद स्टूडेंट्स ने कहा कि भाई अब तो ढाका के तरफ कूच करना पड़ेगा, यह हम नहीं जाने देंगे। आज दिनांक 6 ऑगस्ट, दैनिक बहुजन सौरभच्या पेपर्सवरती आज आम्ही आढावा घेऊया महत्त्वाच्या बातम्या। बांगलादेश अस्थिरतेच्या वाटेवर, अस्थिरता काय पूर्ण अस्थिर झालेले आहे आता। त्याच्यामुळं ज्या ज्या घटना झालेल्या आहे आणि लष्कर प्रमुखांनी साधली देशवासियांशी संवाद आणि त्याच्यामुळे आता तिथे परिस्थिती थोडी चांगली आहे। बहुधा तिथे लवकरात लवकर इलेक्शन करून पुन्हा आता कशा पद्धतीने त्या देशात काय काय होणार आहे याच्याबद्दल आपण बघूया। अनेक ठिकाणी आपला अशी बातमी आहे की त्यांनी दिल्ली ते स्थळ घेतलेलं आहे शेख हसीनानी, आणि त्याच्यासाठी मिलिटरी, आपल्या इंडियन मिलिटरी याच्यामध्ये सुद्धा त्यांना स्थायी दिलेलं आहे, त्यांना स्थायी परवानगी दिलेली आहे, तिथे राहतील। आणि काय सरकारची भूमिका आहे ती आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेली नाही। बहुधा पार्लिमेंटमध्ये हा विषय आज निघण्याची शक्यता आहे। आज त्याच्याच खाली पुण्यातील सिद्धांत, अमेरिकेत मृत्यू, तिथे एक नोकरी करत असणारा सिद्धांत पाटील नावाचा, तो तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे। तिथे ग्लेशियलच्या याच्यामध्ये ते एका पार्कमध्ये गेले होते आणि तिथे त्यांचा पाय घसरून पडले आणि त्याच्यानंतर मृतदेह त्याचा जवळपास 4-5 दिवसानंतर सापडला। काँग्रेसला सर्वाधिक जागाची अपेक्षा, प्रचाराची सुरुवात 20 ऑगस्टपासून होईल। आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होतील, बहुधा 17-18 तारखेला ऑगस्टला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सर्व लोक तेजात आहेत। बहुधा
उद्धव ठाकरे यांचे जे व्हिडिओ आहेत ते अमित शहाला अत्यंत भारी पडणार आहेत. लोक डिस्टर्ब झालेले आहेत त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळं बहुधा BJPला यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. आजची बातमी पुन्हा हॉकी संघाने सेमीफायनल गाठलाच. सुनील तनेजाकडून रडू आले. तर इतका आनंद झाला की आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलेलो आहोत आशियाड आपल्या याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये. पश्चिम आशियातील तणावात वाढ, गाझियामध्ये हल्ल्यात 18 लोक ठार झाले. नवी दिल्लीची बातमी. आज त्याच्याच खाली मोफा कायद्याचे भवितव्य पुन्हा अधिवक्त्यावर अवलंबून राहील. मुंबईची बातमी आहे. महाराष्ट्र ओपनशिप फॉर फ्लॅट कायदा मोफा याच्यात काही दुरुस्त्या होतील आणि त्याच्यामध्ये मोठमोठाल्या बिल्डर्स आणि त्या लोकांना काहीतरी विशेष त्यांच्यावरती नवीन फौजदारी खटले भरल्याच्या बातम्या आहेत. त्याच्यामुळे आज जर तो कायद्यात दुरुस्त्या झाल्या तर निश्चितच फार मोठा बदल होईल. आशियातील पहिली दुग्धदान बँक मुंबईमध्ये ती सुरुवात झालेली आहे. अनेक स्त्रिया ज्यांची मुलं दगावतात आणि अशा स्त्रियांना दुधाचा त्रास होतो, त्यांना डिस्चार्ज करावं लागते. त्याच्यासाठी त्यांनी एक बँक तयार केलेली आहे की अशा याच्यामध्ये काही लोकांनी हे लार्जर स्टेजला मुलं डेथ झाले किंवा काय झाले अशा अनेक स्त्रियांकडनं दूध देण्याची मागणी होती आणि अशा तो बँक दुग्ध बँक म्हणून ओपन झालेलं आहे. त्याच्याच खाली वायनाड भूस्खलनाची पहिली माहिती देणाऱ्या निथू जोजो यांचा मृत्यू. ज्यावेळेस पहिल्यांदा भूस्खलनाचं तिथे सुरुवात झालेली आहे, जमीन खसरायला लागली आणि मोठ्या प्रमाणात किचड याच्यामध्ये मोठमोठाले घरं आतमध्ये घुसले अशी ही बातमी त्यांना दिली. शेवटी तिचाही मृत्यू झाला आणि 4-5 दिवसानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिची ओळख पटली आणि तिच्यामुळे आज ती बातमी सर्वीकडे आलेली आहे. चला आपण बहुजन सौरभ बलशाली करूया याच्यावरती आमची मागणी अशी तुमची विनंती आहे की ज्या कोणी लोकांना शक्य होत असेल तर त्या लोकांनी आपल्या पेपर लावा. पेपर लावून जर तुमचा हॉकर जर पेपर लावला नाही तर त्याला सांगायचं की दुसरेही पेपर तुम्ही बंद करा, तर तो पटकन येईल. आम्ही प्रत्येक स्टॉलवरती नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि माझी पुन्हा एक तुम्हाला विनंती आहे की ज्या लोकांना जर पेपरमध्ये इंटरेस्ट असेल, कुठल्या अमरावती, अकोला, यवतमाळ या भागात त्यांनी 400-500 जरी तिथे पेपर प्रिंट केले तरी आम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा करू. त्यांना PDF पाठवू. सकाळी ते डिस्ट्रीब्युशनला घेऊन पेपर जातील. मी तुम्हा सर्व लोकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी विनंती करेल की ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्यांनी आपल्या एक पत्र पालाव बहुजन सौरभच राहील, परंतु त्याच्यासाठी आम्ही एक पान राखीव ठेवू आणि तिथल्या लोकल बातम्याही आम्ही त्याच्या हे करू. छोट्या मोठ्या जाहिराती आल्या तर त्याचा आपण सर्व दोघांनी मिळून फायदा घेऊ. अशा पद्धतीने मी तुम्हाला एक हे करतोय, आव्हान करतोय. आज 5-4 वरती अधिकाऱ्यांच्या हाती झाडू आणि महिलांच्या हाती पोछा अशा पद्धतीचे नागपुरात सर्व प्रशासकीय यंत्रणेतून झाडझुडी आज सुरू झालेली आहे. स्वच्छतेचा अभियान सुरू केलेलं आहे. कुठेही ही सुरुवात सर्वीकडे जर झाली तर निश्चितच या नागपुरात आणि संपूर्ण भारतात ही प्रथा सुरू होईल. आदिवासी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार नागपूरची बातमी आहे. गोंड सभा पाठशाळा सोसायटीच्या मुख्य संपादिका यांनी ही सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या मार्फत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्याला. वर्धा जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीची बैठक कालच झाली आणि त्याच्यात नवीन कार्यकारिणी एस्टॅब्लिश बनली. शेतमजुरांच्या शोषणातूनच भांडवलशाही नांदते. विजय जावंदिया कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कार सोहळ्यातलं ते भाष्य होतं. आम्ही पण तिथे गेलो होतो. अत्यंत प्रभावशाली त्यांनी ते सांगितलेलं आणि खरंही आहे. आता ज्यावेळेस बंपर क्रॉप जर एखादं झालं, टोमॅटो असो कुठलेही असो, तर ते साठे करतात आणि जिथे 100 वर्षाची एक 10 रुपयाची वस्तू ते 100 रुपयाला विकतात. म्हणजे जे पिकवत नाही, फक्त एक स्टोर हाऊस करतात आणि त्यांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतो. अशा पद्धतीचं हे होऊ नये. आज पुन्हा नितीन गडकरींनी बोलावलेल्या लोकदरबारात जनतेची दिशाभूल, ज्या पद्धतीने लोकांना बोलवलं पण तो मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उपस्थित झाल्यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला आणि जे आयोजक होते त्यांच्या काटोक्याच्या बाहेर गेलेले. आक्रमक युवक संघटना
देगाव अशोका बुद्ध विहारात धम्मग्रंथावर केलेले मार्गदर्शन. आज निधन वार्ता आहे. रुपाली येवले, राजकुमार वासनिक. राज्यभरात तातडीने सेफ हाऊस कार्यान्वित. अनिची मागणी. ज्या ज्या लोकांचे इंटरकास्ट मॅरेजेस होतात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने फेस करावं लागते, अशांसाठी कुठे ना कुठेतरी आंतरजातीय विवाहाला झाली पाहिजे, अशी औरंगाबाद संभाजीनगर इथे केलेली मागणी. 129वी संविधान शाखा जनसंपर्क कार्यालय जरापुरा गेट चंद्रपूर येथे निषेध. तिथे संविधान शाखेच्या सुप्रीम कोर्टाने केलेल्या SC/STचा आताच्या जजमेंट आहे, त्याचा एक निषेध करण्यात आलेला आहे. खाटेची कावड करून गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवले. गडचिरोलीची बातमी आहे, परंतु बाळ मात्र त्याच्यात दगावलं. वाचकांना आव्हान. दैनिक बहुजन सौरभची नागपूर शहरात सतत मागणी वाढत आहे. आपल्या घरी तो पेपर येतो, त्यांच्याकडे दैनिक बहुजन सौरभची मागणी करावी. आमच्या वर्तमानपत्राची स्वतंत्र अशी कोणतीही वितरण व्यवस्था नाही. दैनिक बहुजन सौरभ नागपूर शहरात सर्व पेपर विक्रेत्यावर केंद्रावरती उपलब्ध आहे, याची नोंद घ्यावी. मुख्य संपादक. आज बघूया, आज आपण आजचा सर्वच पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचं आमचं टायटल आहे 5-2 वरचं मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही. अत्यंत चांगलं आजचं हे होतं. टायटल आहे राहुल गांधीकडून सध्या कारणाचा चक्रव्यूहाची उपमा. आज जो चक्रव्यूह राहुल गांधींनी हे केलेला आहे, एस्टॅब्लिश केलेला आहे, हा खरंच कौतुक करण्यासारखा आहे आणि त्याच्यावरती आधारित एक आजचा अग्रलेख आहे. आज एक सुंदरसा एक अनिल वैद्य यांचा एक लेख, अनुसूचित जातीचे वर्गीकरण, क्रिमिलेअर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय होती. बाबासाहेब आपल्या चौरगड्यांचे भाग पृष्ठ 44 खंड 12मध्ये ते लिहितात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924ला मुंबई दामोदर हॉल येथे सभेत व्यक्त करताना भावना अशा केल्या, असे त्यांनी म्हटले की मी मिळविल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. लक्षात घ्या, कारण आता ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यावरती उत्तर आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व अस्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्य प्रश्न फार बिकट आहेत, ते सर्व मी सोडून शकणार नाही याची मला जाणीव आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब लेखन खंड व भाषण 14:3मध्ये पृष्ठ क्रमांक 11 याच्यावरती बोलतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणात अस्पृश्याचा सर्व जातीचा विचार करतात. सर्व अस्पृश्यतांना आत्मसन्मान मिळावा यासाठी कार्य केले. त्यांनी 2 जून 1936ला मुंबई येथे मातंग समाजाच्या परिषदेत व्याख्यान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाची लोकांचे प्रबोधन केले. त्यात त्यांनी दोन्ही समूहाच्या लोकांना आपापसात ऐक्य ठेवावे असाच उपदेश केल्याचे स्पष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महार जातीबद्दल मातंग परिषदेत म्हणाले की महारांना जातीचा अभिमान बाळगायचा नाही किंवा आपल्या जातीचे महत्त्व त्यांना वाढवायचे नाही. त्यांना जातीभेद मोडून टाकायला आहे आणि सर्व अस्पृश्य जातीचा एक समाज करायचा आहे. नुसते मांग म्हणून राहणे यात काही हशील आहे असे मला वाटत नाही. तुम्ही जर जातीचा खोटा अभिमान बाळगला तर तुमचा सर्वस्वी नाश होईल असा इशारा या प्रसंगी देणे मला अगत्याचे वाटते. 28 ऑगस्ट 2051 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लुधियाना येथील भाषणात म्हणाले, चांभार आणि भंगी हे सर्व समसमान आहेत. आपण एका व्यक्तीचे लोक आहोत. आपण आपसात भांडू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18:3 पृष्ठ 37. म्हणजे तुम्हाला आज जो क्रिमिलेअरचा विषय दिसतो की ज्या अस्पृश्य समाजातही जे लोक शिकलेले असतील त्यांनी आपला हे सोडावा, स्वार्थ सोडावा आणि ज्या पद्धतीने ओरड सुरू आहे सर्वीकडे की सब क्लासिफिकेशन करा, याच्याकडे डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका काय होती याच्यामध्ये तुम्हाला ना आम्हाला सांगण्याची गरज नाही. आज अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा तुम्हा सर्व लोकांना जागृती करणारा आहे. मतभेद असावे पण मनभेद नको. एक याच्यावरती एक सूरज दहागावकर यांनी सांगितले की प्रत्यक्षात अनेक लोक
लोकांना ठीक आहे एखाद्याबद्दल वैचारिक हे झालं असेल, पण जिथे मनबद्ध झालं की तिथे त्याचा फार मोठे त्याचे विपरीत परिणाम होत असतात. आज त्याच्या शेजारी श्रावण मांसारंग श्रावण मास आज प्रारंभ झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अनेक आपल्या सणाशी त्याचा कसा संबंध जुळतो याच्यावरती हा सुंदरसा लेख आम्हा लोकांना निश्चितच आवडेल. आज त्याच्याखाली एक अत्यंत महत्त्वाचा लेख आहे, मनपूर्वक केलेल्या समृद्ध विचाराचा प्रभाव. आज जगात दोन प्रकारचे माणसं असतात, एक स्वतःचे मालक व दुसरे परिस्थितीनुसार ठरणारे मालक. याच्यावरती त्यांनी एक सुंदरसं उत्तर दिलेलं आहे. एक फ्रान्समध्ये एक छोटासा प्रयोग करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करण्यात आलं. फ्रान्समध्ये एका कैद्याला संपूर्ण म्हणजे याची मृत्यूदंड झालेला असतो. त्याला तिथे रस्त्यावरती झोपवतात आणि त्याला सांगतात की आता तुझं रक्त आम्ही हळूहळू काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मग तू तसाच मरशील. त्याच्या डोक्यामध्ये एक असते आणि तिथे खाली एका रक्ताचा असा आवाज येईल एवढा ते हे ठेवतात त्याला आणि रक्त काढत नाही, परंतु त्याच्या लक्षात असं येते की आता मी हळूहळू माझं रक्त संपतंय आणि त्याच्यानंतर लगेच त्याचा मृत्यू होतो. अशा पद्धतीच्या याच्यावरती मग त्याचं विश्लेषण करणारे अनेक गोष्टी त्याच्यावर पुढे येतात की लोकांना हे ज्यावेळेस कळते की बा आता आपला मृत्यू आहे. अनेक चांगले लोक काही मानसिकरित्या ज्यावेळेस माणूस ढसाळतो त्यावेळेस तो कशा परिस्थितीनं जाईल याच्यावरती असणारा हा विद्याव्यासंगाच्या अंतर्गत प्राचार्य भाऊ वासनिक यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा चांगला आहे, तुम्हाला निश्चितच आवडेल. आज पान 3 वरती बघूया, सर्वसामान्यांना सुरक्षा देणारे संविधान. आज अविनाश टिपले यांनी सांगितलेलं आहे की या संविधानामुळे प्रत्येक जाती धर्माच्या पंथाच्या सर्व लोकांचा एक महत्त्वाचा त्यांचा विचार त्यांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणून संविधानाची आज पूजा करणं अत्यंत गरज आहे. एक डॉक्टर नरेशचंद्र कोटाळे आणि एक बातमी आहे त्याची, महाराष्ट्राचे नवे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यावरती त्यांनी आता महाराष्ट्राचे अप्पर हे आहेत. आजकाल त्यांच्या याच्यामध्ये सांगत होते की ते जस्ट झोपायला निघाले आणि सहज एक SMS त्यांनी चेक केला आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला अवर मुख्य सचिव म्हणून आता तुम्हाला उद्यापासून हे घ्यायचे आहेत. याच्यावरती ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेले आहे खारगे साहेबांनी त्या ह्याच्याबद्दलचा एक चांगलासा एक लेख आज नरेशचंद्र काठोळे यांनी दिलेला आहे. जटा आणि शेंडी याच्यामध्ये सुकुमार कांबळे यांचा हा लेख कोल्हापूरचे आहेत आणि त्याच्यामधल्या ज्या जटा आणि शेंडी याच्यामध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीचा हे आहे अशा पद्धतीचा हा लेख. पाणी आज व उद्या मंदाकिनी काकडे यांचा हा लेख. जल जीवन, जल पूजित, जल संचित, जल सुकृत, जल संगीत, याच्यात अनेक गोष्टी पाण्याशिवाय तुमचं आयुष्यच नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित असणारा हा लेख हा अत्यंत वाचनीय आहे, तुम्हाला आनंद होईल. डॉक्टर बाबासाहेबांचा वसा वारसा हा विचारांचा आहे, तो आम्ही विचारांनीच चालवू. आज ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने 2019 आणि नंतर 2024 रोजी जी भूमिका घेतली आणि बाबासाहेबांचे सर्वचे विचार ते बदलवून फक्त मी बाबासाहेबांचा वारस एकच ध्यान बसून त्यांनी चाललं नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना जे हे केलेले आहे भ्रम निर्माण केलेला आहे तो निश्चितच त्यांच्याच उलटल्याचा आज त्याच्यात या लेखामध्ये दिसते आहे. अश्वजित भातकुळे अमरावतीचे आहे, त्यांचा हा लेख आम्ही छापलेला आहे. भारतात ग्रहण लागले असा हा सुंदरसा लेख. तुम्हाला काहीतरी ग्रहण लागलं या देशाला, ज्या पद्धतीने व्हायला शाळा तिथे मोठमोठाले आपले हॉस्पिटल तिथे मात्र सोयी नाही, परंतु ज्या ठिकाणी जिथे मंदिराची निर्मिती मात्र मोठ्या प्रमाणात होत असते असा हा चांगलासा एक लेख माधवराव काळे यांचा. निश्चितच अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठी मंडळी महाराष्ट्रातील लिहित असतात आणि हा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो की चांगले लेख, चांगल्या कविता, चांगले कथा अशा जर आमच्या दैनिक बहुजन सौरभमध्ये तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच त्याच्यात होईल. एक अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला देतो आहे की दैनिक बहुजन सौरभचे व्ह्यूअर्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, 98,000 झालेले आहेत आणि सातत्यानं त्याची ही वाढतो आहे, ग्राफ वाढतो आहे. मी तुम्हाला ज्या लोकांनी फॉरवर्ड करत असतात, जे लोक वाचतात त्या लोकांना मी धन्यवाद देतो. निश्चितच बहुजन सौरभ आज ना उद्या मोठ्या याच्यामध्ये जाईल, एक चांगलं यूट्यूब म्हणून तुम्हाला त्याची प्रसिद्धी होईल.
फुले शाहू आंबेडकर बुद्धाचे विचार सर्वसामान्यामध्ये पोहोचावे हेच आमचं ध्येय आहे. त्याच्यासाठी आज आम्ही हा उपक्रम करतो आहोत. निश्चितच अशाच प्रकारचा उपक्रम सर्व शहरामध्ये व्हावा. आम्ही एक दुसऱ्यासोबत जर जुळलो तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विपरीत असणारं जे काही होतं ते त्याची आम्ही सेवा करू शकू. एवढंच बोलतो आणि भेटूया उद्या. जय भीम.